नमस्कार. निरामय जीवन टॉक्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आयुर्वेद तज्ज्ञ विनीता कुलकर्णी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्याकडे जेवायला बसताना एक श्लोक म्हणण्याची पद्धत आहे. सगळ्यांना माहिती आहे तो श्लोक, वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे. आता हा जो श्लोक आहे याच्यामध्ये एक ओळ जी आहे ना ती अतिशय महत्त्वाची आहे. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. ज्याप्रमाणे पवित्र अग्नीमध्ये आहुती दिली जाते त्याप्रमाणेच आपल्या शरीरातला जो प्रदीप्त जठराग्नी असतो, ज्या वेळेला आपल्याला नेमकी भूक लागलेली असते त्यावेळेला अन्नाचा प्रत्येक घास ही त्या जठराग्नीसाठी आहुती असते. आणि जेणेकरून ही जी आहुती आहे, हा जो आपला घास आहे तो आपल्या जठराग्नीद्वारे व्यवस्थित पचन होऊन आपल्या शरीराला त्या जठराग्नीद्वारे ऊर्जा निर्माण होईल. आणि म्हणूनच अन्न ग्रहण करताना नेहमीच शांत प्रसन्न चित्ताने आणि सगळ्यात महत्त्वाचं संयमाने अन्नसेवन केलं पाहिजे. कारण की जर आपण अशा पद्धतीत अन्नसेवन केलं तरच त्या अन्नाचं पचन हे व्यवस्थित होतं. जर आपण वेडंवाकडं काही खाल्लं किंवा आपण उद्विग्न मनाने सेवन करत असाल किंवा एखादं चिंताग्रस्त मनाने अन्नसेवन करत असाल तर त्या अन्नाचं पचन हे व्यवस्थित होत नाही. हे सगळ्यांनाच ठाऊक आहे, तसा अनुभव देखील लोकांना येतो. आता पोटदुखी हे जे लक्षण आहे की नाही, हे लक्षण फारसं दुर्लक्षिलं जाऊ नये असं मला वाटतं. कारण की पोटदुखी हे लक्षण अनेक मोठ्या आजारांचा परिणाम म्हणून देखील असू शकतं. त्याच्यामध्ये गॉलस्टोन्स आहेत, किडनी स्टोन आहे, त्याच्यानंतर लिव्हरला काही प्रॉब्लेम असू शकतो, लिव्हरला सूज असू शकते. कितीतरी गोष्टी अशा असतात की ज्याच्यामध्ये पोटदुखी हे लक्षण असतं. त्याच्यामुळे जर वारंवार तुम्हाला पोटदुखीचा त्रास असेल तर जरूर तपासण्या हे करून घेतल्या पाहिजेत. तज्ज्ञांना आपली तब्येत दाखवायला पाहिजे आणि आवश्यक त्या सोनोग्राफी असेल, ब्लड टेस्ट असेल, अशा कितीतरी गोष्टी असतात की ज्याच्यामुळे योग्य निदान होणं सोपं जातं. आता अशा टेस्ट करून घेण्यासाठी मात्र तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप आवश्यक असतं. पण प्रत्येक वेळेला असा मोठा आजार असेल असं नक्कीच नाही आहे. काही वेळेला आपण आपल्याकडनं पण नकळतपणे चुका करतो, वेळी खातो पितो किंवा अन्न पोटात असतानासुद्धा एखादी गोष्ट आवडली तर पटकन आपण खाऊन घेतो, म्हणजे अन्नावर अन्न खातो. त्याच्यामुळे सुद्धा पोटाच्या तक्रारी या उद्भवतात. आता अशा वेळेला खरं सांगायचं तर गरम पाणी हे अतिशय उत्कृष्ट असं औषध आहे. व्यवस्थित उकळून गार केलेलं पाणी किंवा नुसतं गरम पाणी जर तुम्ही त्यावेळेला घेतलं तर त्या गरमपणामुळे तुमच्या शरीरातले जे गॅसेस निर्माण झालेले असतात ते कमी व्हायला मदत होते. या गरम पाण्यामध्ये 3 ते 4 थेंब लिंबाचा रस तुम्ही घालायचा, ज्याला आपण लिंबू पाणी म्हणतो, आणि चिमूटभर मीठ घालायचं, चांगलं ढवळायचं आणि ते लिंबू पाणी जर तुम्ही त्यावेळेला घेतलं तर पोटदुखी कमी व्हायला खूप चांगला फायदा होतो. अजून एक महत्त्वाचं म्हणजे काही लोकांची तक्रार अशी असते की खाल्लं थोडंसं की लगेच आम्हाला पोटात दुखायला लागतं. अशा वेळेला हिंगवाष्टक चूर्ण हे सगळ्यांना सुपरिचित आहे, ते मेडिकल स्टोअरमध्ये देखील मिळतं. हिंगवाष्टक चूर्ण जे असतं ते पाव चमचा प्रमाणात साजूक तुपामध्ये जर तुम्ही चाटण करून घेतलं तर पोटातले गॅसेस किंवा पोट जे तुमचं जडपणा आलेला असतो, एक भरल्यासारखं पोट वाटतं, ही सगळी लक्षणं हिंगवाष्टक चूर्णाने कमी होताना दिसतात. काही जणांची तक्रार असते की आम्हाला भूक लागत नाही अजिबात आणि खाल्लं म्हटलं की लगेच पोट जड होतं, दुखायला लागतं. अशा वेळेला हिंगाष्टक चूर्ण हे जेवताना पहिल्या घासामध्ये जर तुम्ही तुपाबरोबर खाल्लं तर चांगला परिणाम तुम्हाला दिसून येतो. जेवणानंतर बडीशेप आणि ओवा, म्हणजे भाजलेली बडीशेप आणि भाजलेला ओवा जर तुम्ही खाल्लात तरी देखील सुद्धा अन्नाचं पचन व्यवस्थित होऊन अन्न खाल्ल्यानंतर 2-3 तासांनी जेव्हा लोकांना पोटात दुखतं अशी पण तक्रार असते, तर हे लक्षणं देखील बडीशेप आणि ओव्याने खूप लवकर कमी होताना दिसतात. बऱ्याचशा वेळेला दूषित पाणी असतं, काही अन्न आपण बाहेरचं खातो उघड्यावरचं आपल्या नकळतपणे, तर त्याने सुद्धा पुष्कळ वेळेला पोटात दुखतं. अशा वेळेला जर का समजा तुम्ही बडीशेप अर्धा चमचा बडीशेप 1 कपभर पाण्यामध्ये किंवा 1 ग्लासभर पाण्यामध्ये घालून ते पाणी उकळायचं आणि ते बडीशेपेचं पाणी जर तुम्ही सेवन केलं तर ते पोटातला जो अस्वस्थपणा असतो, दुखणं असतं, ते कमी होतं. अगदी अतिसार म्हणजे जुलाब लोकांना होतात दूषित पाण्यामुळे किंवा आवेचा त्रास होतो. आव म्हणजे शौचा वाटे चिकट असा द्रव पडतो आणि प्रचंड पोटामध्ये असा मुरडा येऊन शौचाला होते. अशा वेळेला सुद्धा या बडीशेपेच्या पाण्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होतो.
जर काही विशिष्ट कारणांमुळे किंवा हवामान बदलामुळे तुम्हाला गॅसेस पोटात झाले असतील, तर नुसतं पोटावरती गरम पाण्याच्या पिशवीने तुम्ही जर पोट शेकलत तरीसुद्धा त्याचा चांगला फायदा होतो. फक्त हा शेक देण्यापूर्वी खोबरेल तेल पोटाला गोलाकारपणे चोळायचं आणि मग पिशवीचा शेक हा त्या ठिकाणी द्यायचा. मासिक पाळीच्या वेळेलासुद्धा जेव्हा पोट दुखतं तेव्हा या शेकाने खूप चांगला परिणाम दिसून येतो. आता ह्या जेव्हा पोटाच्या तक्रारी असतात त्यावेळेला लोकांना असा एक प्रश्न पडतो की आम्ही खायचं काय? पोळी, भाजी या गोष्टी पचत नाहीत त्यावेळेला. त्यामुळे मग लोकं आता ग्लुकोजचं पाणी वगैरे तर घेतातच, सगळे सुजाण असतात. पण अन्न पोटात हे गेलं पाहिजे. मग ते काय खायचं नेमकं? तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगते, मुगाचं कढण, भाताची पेज किंवा तांदळाच्या पिठाची उकड, त्याच्यानंतर पातळसर उपमा ह्या गोष्टी आपण नक्की खाऊ शकतो, ज्या पचायला अतिशय हलक्या असतात. आता भाताची पेज जेव्हा आपण करतो त्यावेळेला तांदूळ बाहेर शिजवून वगैरे अशा पद्धतीत ती प्रोसेस असते. पण लोकांना तेवढा वेळ नसतो. अशा वेळेला आपला जो नेहमीचा भात असतो तो 1 टेबलस्पून घ्यायचा, 1 बाऊलभर पाणी त्यात घालायचं, मिक्सरमधनं काढून ते छान एका पातेल्यात घेऊन परत एकदा तो भात शिजवायचा आणि तो गरम भात मस्तपैकी जिरेपूड घालून, मेथकूट घालून, साजूक तूप घालून जर तुम्ही खाल्लात तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या पाचक असल्यामुळे तुमचा जो अग्नी मंद झालेला आहे तो पण प्रज्वलित व्हायला मदत होते, तुमची भूक वाढायला मदत होते आणि हे अन्न खाल्ल्यामुळे तुम्हाला ताकदसुद्धा तुमची मेंटेन राहते. त्याच्यानंतर लाह्याच्या पाण्याचा एक चांगला उपयोग होतो. साळीच्या लाह्या ज्या आपण खातो ह्याच्यामध्ये वजन कमी करण्यासाठी साळीच्या लाह्या खाल्ल्या जातात किंवा लक्ष्मीपूजनाला आपण पूजेला साळीच्या लाह्या वापरतो. तर ह्या लाह्यांचं पाणी म्हणजे लाह्या पाण्यामध्ये उकळायच्या आणि ते पाणी जर तुम्ही प्यायलं तर अशक्तपणा कमी व्हायला खूप चांगला फायदा होतो. उपमा जो मी मगाशी म्हटलं तुम्हाला की पातळसर उपमा, तर तो कांदा, टोमॅटो काहीही त्याच्यात घालायचं नाही. फक्त हिंगाची फोडणी करायची आणि भरपूर पाणी घालून रवा छान त्याच्यामध्ये शिजवायचा आणि तो पातळसर उपमा साजूक तूप घालून तुम्ही खायचा. त्याने तुमचं पचनही व्यवस्थित होणार आहे आणि हिंगामुळे व्यवस्थित तुम्हाला पोटालासुद्धा आराम मिळणार आहे. पोटदुखी तुमची कमी व्हायला मदत होणार आहे. आता ह्या तक्रारी जर वारंवार तुम्हाला होत असतील ना, तर मात्र तुम्हाला योगासनं, सूर्यनमस्कार, पायी फिरणं या सगळ्याचा अंतर्भाव तुमच्या दिनचर्येमध्ये जरूर करायला पाहिजे. पथ्यामध्ये सुद्धा मैद्याचे पदार्थ, बेकरी आयटम्स हे तुम्ही टाळायला पाहिजेत. वेळी अवेळी खाणं पिणं टाळलं पाहिजे. या सगळ्यामुळे तुमची पचनशक्ती व्यवस्थित राहणार आहे आणि पोटदुखीसुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे. ह्या सगळ्याचा अंतर्भाव तुमच्या दिनचर्येमध्ये तुम्ही करायलाच पाहिजे आणि त्याशिवाय मेडिटेशन पण तुम्ही केलं पाहिजे, कारण की तुमचं मन जर प्रसन्न असेल तर तुम्ही सेवन केलेलं अन्न नक्की पचतं. या सगळ्या गोष्टी छान आपल्या दिनचर्येमध्ये समाविष्ट करा आणि स्वस्थ राहा. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.